हाय, आज मी बनवलेला होता मुलांचा आवडीचा मँगो केक. पण त्याआधी संध्याकाळचं हे जे काही दृश्य आहे ना बाल्कनीतलं, ते तुम्ही बघू शकतात. इतका जास्त वारा वगैरे जोराचा सुटलेला होता आणि पूर्णपणे बाल्कनीमध्ये इतकी धूळ वगैरे जमा झालेली होती. ती पूर्ण बाल्कनी आधी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग हा मँगो केक मी बनवायला घेतला होता. त्यासाठी मी 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 2 चमचे गहू पीठ व्यवस्थित छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं. त्यानंतर चाळणीमध्ये व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. अर्धी वाटी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी 1 वाटी आंब्याचा गर इथे पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता. तो याच्यात घातला. थोडं व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे फ्लेवरसाठी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेलची पूड घातली तरीसुद्धा चालते. तयार केलेलं मिश्रण 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घातलेलं आहे. व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं. डब्याला बटर पेपर लावून त्याच्यामध्ये मी हे मिश्रण टाकलेलं आहे. वरून टुटी फ्रुटी घातलेली आहे आणि त्याआधी मी 10 मिनिटं अगोदर कढई प्रीहीट करायला ठेवून दिलेली होती. अर्धा ते पाऊण तास आपल्याला कमी गॅस करून हा केक तयार करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. अर्ध्या तासानंतर मी बघितलेलं होतं, मस्त छान असा केक आपला तयार झालेला होता. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केक आपल्याला डब्यातून काढून घ्यायचा आहे. मस्त छान असा मुलांचा आवडीचा केक आपला इथे तयार झाला आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.